भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे। आमदार रोहित पवारांनी भाजपावर हा घणाघात केलाय। जामखेड नगर परिषदेसाठी रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आमदार रोहित पवारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। राज्यामध्ये नगर परिषद नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। दादा, एकंदरीत निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, मतदान सुरू झालेलं आहे। जामखेडची परिस्थिती आहे। आता मी जिथं उभा आहे तो संवेदनशील बूथ आहे, कारण का भाजपने काय केलेलं आहे, गुंडांना तिथं तिकडे दिलेली आहे। दडपशाही बऱ्यापैकी बूथवर त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना जाणवते। आम्ही संधी देत असताना शेतकऱ्याला दिली आहे, आम्ही किराणा दुकानदाराला दिली आहे, आम्ही मेडिकलच्या दुकानदाराला दिली आहे, शिक्षकाला दिलेली, शेतकऱ्याला दिलेली, अशा पद्धतीने सामान्य लोकांना आम्ही तिथं उमेदवारी दिलेली आहे। पण भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाने गुंडांना, सावकारांना, नको ते व्यवसाय करणाऱ्या लोकांना तिथं संधी दिली आहे। त्यामुळे ही लढाई सामान्य लोक विरुद्ध गुंड अशी तिथं होणार आहे। मी माझ्या इलेक्शनच्या वेळेस मी मतदारसंघात नव्हतो, इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी माझी इलेक्शन खांद्यावर घेतली होती मी नसताना। आता माझी जबाबदारी आहे की या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायचे। त्यामुळे माझ्यासाठी ही निष्ठेची, माझे कार्यकर्ते हे निष्ठावंत असल्यामुळे मी त्यांच्या पाठीमागे आहे। राम शिंदे सरांना ही प्रतिष्ठेची असू शकते, कारण का पहिल्यांदा पडले ते रडले, त्यांना आमदारकी मिळाली, दुसऱ्यांदा पडले ते रडले, त्यांना सभापतीपद मिळालं, आणि मग आता कुठंतरी माझं काहीतरी राहिलं या मतदारसंघामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न ते तिथं करतायत। म्हणून त्यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची असली तरी माझ्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेची ही लढाई आहे आणि त्यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभा आहे। नक्की जे आहे जामखेड जे आहे उद्या देशाला आणि दिशा देण्याचं काम करते। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, जामखेड, अहिल्यानगर।